कोण गडाचे दार ठोठावत आहे? मला आत येऊ द्या. अहो, अशी दिनवाणी हा कोण मारत आहे? कोणाला या गडावर येण्याची बंदी घातली आहे? मला आत येऊ द्या. हा काय प्रकार आहे? कळेलच तुला. मला आत येऊ द्या. जो कोणी बाहेर आहे त्यांनी आत यावे. आत्ता माझ्या ध्यानात आलं की तू कोण आहेस. तू तोच मल्लासूर ना ज्याला यांनी जेजुरी स्थान दिलं? तू तोच मल्लासूर ना ज्याने यांच्याबद्दल अपशब्द वापरण्याचे धाडस केले? होय देवी, मीच तो अभागी मल्लासूर की ज्याने श्री महादेवांची अवहेलना करण्याचे दुस्साहस केले. मीच तो पापी आहे आणि म्हणूनच आज मी श्री खंडेरायांकडे क्षमा मागण्यासाठी येथे आलो आहे. तुम्ही याला राजसभेत येण्याची अनुमती दिलीच कशी? याने जो अपराध केला आहे तो अक्षम्य आहे. महसा, त्याला त्याच्या कर्माची फळं मिळाली आहेत. मल्लासूर, तू वर मागितल्याप्रमाणे माझ्या नावाआधी तुझे नाव असलेले मल्हारी हे नाव मी धारण केले आहे. ह्या जेजुरी गडावर तुला स्थान दिले आहे. होय देवा, तुम्ही खरोखरच भक्तवत्सल आहात. माझ्या पापाचा घडा भरला आणि तुम्ही माझा वध केलात खरा. या जेजुरीतही मला स्थान दिले. या राजवाड्यात येण्याची मला आज्ञा नव्हती, परंतु तुझे अस्तित्व येथे कायम राहील असे तुम्ही सांगितलेत. हे तर माझे भाग्यच. पण देवा, ह्या गडावर ब्रह्मर्षी नारद मुनींनी जे आख्यान मांडले आहे ते मी ऐकतो आहे आणि ते ऐकताना क्षणोक्षणी माझ्या हातून कोणते घोर पातक घडले आहे याची मला जाणीव होते आहे. मला माझ्या हातून घडलेल्या पापांची, अपराधांची पुन्हा क्षमा मागायची आहे. मल्लासूर, मी तुला याआधीच क्षमा केली आहे. पण देवा, आज या आख्यानात नारद मुनींनी माझ्या तोंडून आपल्याविषयी अपशब्द गेल्याचे सांगितले आणि तो क्षण मला आठवला. मला राहावेले नाही आणि म्हणून मी पुन्हा माझ्या अपराधांची क्षमा मागण्यासाठी येथे आलो आहे. त्यावेळेस देवा, मी माझ्या अहंकाराने ग्रासलो होतो. ब्रह्मदेवांनी दिलेल्या वरदानामुळे उन्मत्त झालो होतो आणि म्हणून माझ्या तोंडी आपल्याविषयी अपशब्द बाहेर पडले. त्याबद्दल मला क्षमा करावी देवा, क्षमा करावी. मल्लासूर, माझ्या या मार्तंड भैरव अवताराचे प्रयोजन तुझ्या संहारासाठी होते. ब्रह्मदेवानी तुम्हाला वरदान देणे, तुझा आणि मणीचा अहंकार जागा होणे, तुम्ही दोघं उन्मत्त होणे, साऱ्या सृष्टीला वेठीस धरणे आणि मी अवतार धारण करणे, ही तर शिवलीला आहे. देवा, तुम्ही खरोखरच सांब सदाशिव आहात. मदनमत्त होऊन मी त्रिभुवनास ताप दिला तरी सुद्धा तुम्ही माझा उद्धार केलात. मल्ला, आता घडलेल्या प्रकाराबद्दल पुन्हा क्षमा मागण्याची तुला काहीच आवश्यकता नाही.
तू ये आता. मणी आणि मल्ल हे केवळ दोन दैत्य नव्हते, त्या दोन प्रवृत्ती होत्या. अशुभाच्या, अहंकाराच्या. जेव्हा जेव्हा एखादी अपप्रवृत्ती मूळ धरू लागते तेव्हा तिचा विनाश हा करावाच लागतो. ह्या शिवलीलेत श्री खंडेरायांच्या हातून मणी आणि मल्ल यांचा मृत्यू होणं ही परमनियती होती. जर श्री महादेवांनी ठरवलं असतं तर हे सगळं क्षणार्धात संपू देखील शकलं असतं, परंतु ते तसं घडलं नाही. त्यासाठी सगळ्यांना संघर्ष करावा लागला. होय प्रभू, हा संघर्ष खूप मोठा आहे. हा संघर्ष म्हणजे एक प्रतीक आहे अधर्माच्या उच्चाटनाचे, त्याच्या समूळ विनाशाचे, धर्माच्या संवर्धनाचे आणि धर्माच्या उत्थापनाचे. मणिमल्लाच्या या त्रासातून या सृष्टीला केवळ श्री महादेवच सोडवू शकतात हे श्री विष्णूंना ठाऊक होते आणि म्हणूनच ते सप्तर्षींना घेऊन कैलासाकडे निघाले होते. थांब जयाद्री. काय झालं? मला शंखनाद ऐकू येतो आहे. चंदनाचा सुगंध दरवळतो आहे. घंटांचा नादही ऐकू येतो आहे. ह्याचा काय अर्थ समजायचा? ही तर श्री विष्णूंच्या आगमनाची चाहूल. कैलासात साक्षात श्री विष्णू म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं असणार. आता श्री विष्णूंचं देखील दर्शन मिळेल. श्री विष्णू येणार म्हणजे काहीतरी महत्वाचं घडणार हे निश्चित. मला असं वाटतं की श्री मार्तंड भैरवाच्या अवतारासंदर्भात ही भेट असावी. असेलही, कारण देवांनी कैलासात अल्पकाळ उरला आहे असं म्हटले आहे. जयाद्री, देवांच्या सगळ्या गोष्टी अगदी नेमक्या तुझ्या ध्यानात असतात. क्षमा असावी, माझ्याकडनं काही चुकीचं बोललं गेलं असेल तर. जयाद्री, तू अगदी योग्य बोलते आहेस. त्यात इतकं घाबरण्यासारखं काय? मला हत्तींचे आणि समुद्राच्या लाटांचे आवाज देखील ऐकू येत आहेत. आता ह्याचा अर्थ काय? मला असं वाटतं की श्री विष्णूंसोबत श्री महालक्ष्मी देखील येत आहेत. हो, मग हा योग तर खूप दिवसांनी येतो आहे. पण काहीतरी महत्वाचं घडणार हे मात्र निश्चित. त्यांच्या स्वागतासाठी काय पूर्वतयारी करायची आहे? त्यांची भेट घडणं हे महत्वाचं. नंदी आणि गण पुढे जाऊन त्यांचं स्वागत करतीलच. देवी, माझी एक इच्छा होती. बोल. देवी, आज मला शिवसभेत यायचे आहे. इतकंच ना? मला वाटलं तू काहीतरी खूप मोठं मागशील. तू येऊ शकतेस जयाद्री. माझ्यासाठी यापेक्षा मोठं काही नाही. प्रत्यक्ष शिवसभा पाहणं, श्री महादेवांना आणि देवी तुम्हाला तिथे प्रत्यक्ष पाहणं, शिवसभेत ऋषीमुनींचा आणि गणांचा उत्साह पाहणं, आणि आज तर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे श्री महादेवांच्या आणि श्री विष्णूंच्या भेटीचा सोहळा पाहता येईल. त्याचबरोबर लक्ष्मी देवींचं दर्शनही होईल. देवी, आज हे पाहण्याचं भाग्य मला केवळ तुमच्यामुळे मिळते आहे. जयाद्री, तू माझ्या सोबत आहेस. तू मला अत्यंत प्रिय आहेस.
इथून पुढेही तुला अशा अनेक गोष्टी प्राप्त होतील. त्यांचा आनंदाने स्वीकार कर. होय देवी. आज खूप सुंदर दिसते आहेस. समोर दिसतो आहे तो कैलास आणि त्याच्या अलीकडे आहे तो मानस सरोवर. हे निवासस्थान आहे श्री महादेवांचे आणि पार्वती देवींचे. खरं तर हे विश्वच त्यांचं कुटुंब आहे, परंतु त्यांचे प्रिय गण नंदी, अष्टभैरव, श्री गणेश यांचं कैलास हे निवासस्थान. कैलासाचं दर्शन घडणं हे मनुष्यांच्या दृष्टीनं अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. शिवाशी काही ऋणानुबंध असल्याशिवाय, काही पुण्य संचित असल्याशिवाय इथे येण्याचा योग येत नाही. तुम्ही इथे येण्याचा योग हाही पूर्वनियोजित होता. आता श्री महादेवांचे आणि पार्वती देवींचे दर्शन कधी होईल याची उत्कंठा राहिली आहे. या कैलासाच्या प्रत्येक दिशेचे एक महत्व आहे. कैलास मानस परिक्रमा ही गुप्त साधना आहे जी भविष्यात सर्वांना माहीत होईल. ही परिक्रमा मनुष्य जन्मासाठी उपयोगी आहे. या परिक्रमेची सुरुवात ही यमद्वारातून होते. मनुष्याच्या पूर्वजन्माचे पापकर्म नष्ट होऊन त्या जीवाला यातनारहित मृत्यू येईल. या मानस सरोवराची परिक्रमा करताना निरनिराळ्या दिशांतून कैलास आपल्याला निरनिराळे भाव देऊन जातो. पूर्वेला आनंदाचे, पश्चिमेला इच्छेचे आणि नंदीचे, उत्तरेला ज्ञानाचे, दक्षिणेला बुद्धीचे, तर पाचव्या दिशेला प्रत्यक्ष महादेवांचे दर्शन होते. जयाद्री, तुझ्यासारखी सखी माझ्या सोबत आहे म्हणूनच मी माझ्या मनातलं सारं काही अगदी मनमोकळेपणानं तुझ्यासमोर व्यक्त होऊ शकते. आणि तुम्ही आहात म्हणून मी देखील तुमच्याशी माझ्या मनातलं बोलू शकते. तुम्ही कधीच मला दासीसारखं वागवलं नाही, सखी म्हणूनच जवळ केलेत. देवी, तुमचे हे ऋण आहेत माझ्यावर. जयाद्री, त्यात ऋण ते काय? आणि तू हे असं काहीतरी बोललेलं मला अजिबात आवडत नाही, हे तुला ठाऊक आहे. जयाद्री, आता श्री विष्णूंच्या स्वागतासाठी कुणाला तरी पाठवणं गरजेचं आहे. नंदीला सांग की मी त्याला बोलावले. होय देवी. श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी दोघेही या कैलासाकडे येत आहेत आणि त्यांच्या या भेटीनं कृतयुगातील महादेवांच्या मार्तंड भैरव अवतार कार्याची सुरुवात होणार. कृतयुगातील मार्तंड भैरव अवतार हा सर्वांसाठीच महत्वाचा आहे, अगदी माझ्यासाठी देखील. माते, जयाद्री म्हणाली की आपण मला बोलावले. होय नंदी, मी तुला बोलावले कारण मला असे कळले आहे की श्री विष्णू हे श्री महालक्ष्मींसमवेत कैलासाकडे येत आहेत. माते, आजच्या या शिवसभेत नक्की काय घडणार आहे? कारण हा योग साधा नक्कीच नाही. मात्र माझी अशी इच्छा आहे की श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचं यथोचित स्वागत करून त्यांना थेट शिवसभेकडेच घेऊन यावे. माते, तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल.
हे प्रभो, आजवर केवळ ज्याचे वर्णन ऐकले आहे तेच हे गंगा नदीचे पात्र का? होय, हेच ते पवित्र गंगेचे पात्र. श्री हरिविष्णू व श्री लक्ष्मी माता यांना माझा प्रणाम. आणि हे धर्मपुत्र सप्त ऋषी, कैलासात आलेल्या सर्व ऋषीवरांचे मी स्वागत करते. तुमच्याबद्दल मी ऐकून आहे. मणी व मल्लांना विरोध करण्याचे धाडस तुम्ही दाखवलेत. या कैलासाचे जसे आजवर केवळ वर्णन ऐकून होतो त्याप्रमाणे आपले केवळ वर्णन ऐकले होते. गंगा माते, आपले आज दर्शन झाले हे आमचे महत्भाग्य आहे. माते, तुमचे दर्शन होणे हेच पवित्र आहे. आपल्या केवळ स्पर्शाने संपूर्ण पापांचा विनाश होतो. गंगा केवळ पवित्रतेचंच प्रतीक नव्हे, तर ती सर्व दूर सर्व जीवांची अनंत काळापर्यंत भरण पोषण करणारी त्यांची माता देखील आहे. तीच महाकाय स्वरूप जीवनदायिनी आहे. जोपर्यंत मनुष्य तिचा आदर करेल तोपर्यंत गंगा तिचे कार्य आनंदाने करेल. त्रिमूर्तीच्या स्पर्शाने मला हे सर्व प्राप्त झाले. ऋषीगण, आज तुम्ही कैलासात येण्यामागचे प्रयोजन काय आहे हे मला ठाऊक आहे. महादेव तुमचे मनोइच्छित पूर्ण करो ही सदिच्छा. देवी, श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी हे दोघे सप्तर्षींसह इकडे येत आहेत. नंदी, आता शिवसभेची वेळ जवळ आली आहे आणि त्यासाठी सर्वजण जमा झाले आहेत. श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी ह्यांची आणि माझी भेट आता शिवसभेतच होईल. त्यामुळे त्यांना थेट शिवसभेतच घेऊन यावे. जशी आपली आज्ञा माते. येतो मी. देवी, तुम्हाला कल्पना आहे का की आज काय घडणार आहे ते? जयाद्री, तुझ्या मनात जे काही असेल ते स्पष्ट विचार. मला ठाऊक आहे तुला काय विचारायचे आहे ते. तुमच्यापासून माझ्या मनातलं कधीच काही लपलेलं नाही. देवी, मला असं विचारायचं होतं की मगाशी तुम्ही म्हणालात की मार्तंड भैरवाचा अवतार देव घेणार आहेत. म्हणजेच कृतयुगातील श्री मार्तंड भैरव अवताराची वेळ आली आहे का? होय, तो क्षण आता लवकरच येणार आहे जयाद्री. मी देखील या अवताराबद्दल ऐकलं आहे. आता लवकरच देवांचा तो अवतार बघता येईल आणि कृतयुगात घडणाऱ्या ह्या अवताराचे महत्त्व सगळ्यांसाठीच आहे. मला राहून राहून असं वाटतं आहे की माझ्या स्मृतीतून काहीतरी विस्मृतीत गेले आहे.